नमस्कार मित्रांनो, आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचा स्वागत आहे. तर चला, आज दुकानावर नाही चला, आज आपण चालू आहे पुण्याला. मस्तपैकी एकदम गाडी वगैरे घेतली, काय टेन्शन एकदम रेडी वगैरे झाले ओकेमध्ये. लगेच बघू शकता पोहोचलो आपण CNG पंपावर. CNG पंपावर लाईन सुरूच राहते, काय भंकसगिरी ही काय. तर मस्तपैकी निघालो आता. CNG वगैरे फुल भरली आणि विचार केला मस्त ऊन वगैरे असेल, गरमी होईल, पण गरमी सोडा इथं पाऊस एवढा जोरात चालू होता ना. यो बघ, एवढा बेकार पाऊस ना, नुसता बस बीज हे ते काहीच दिसत नव्हता समोरून. डायरेक्ट एकदम वाईट झाला एकदम. एवढा पाऊस, नुसता गाडीचे काच फुटल्यासारखे धडधड 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 आवाज येत होता. यो बघ कसा, यो पाऊस पाऊस फक्त पाऊस, नुसता पाऊस. अर्ध्या रस्त्यात जाताना विचार केला आता एक्सप्रेस हायवे लागायच्या आधी आपण काहीतरी खाऊन घेऊ. खाऊन घेतल्यानंतर जे सरळ निघालो आम्ही एक्सप्रेस हायवेनी एवढा भारी दिसत होता ना, सगळ्यात समोरचा समोर एकदम खतरनाक. पाऊस नव्हता पण क्लायमेट एवढा खतरनाक होता ना, बघू शकता एकदम पहाडी वगैरे एक नंबर. वा काय मजा आली एकदम असं बघायला. धुवा बिवा एक नंबर, सुपर. या रस्त्यात गाडी चालवायला मजाच वेगळी, एकदम खतरनाक दिसते. बघू शकता कसा काय रोड बीड एकदम सुपर. याचा काय चाललाय बघा ना, नुसता व्हिडिओसाठी जीव द्यायची पाळी. पडला बिडला ना, गेली अंगावून चेपाट झाला पुरा, त्याचा काय फायदा. थांबलो इथं टोल नाक्यावर, मस्तपैकी क्लायमेट दिसत होता. तो विचार केला फोटो वगैरे काढून घेऊ. फोटो वगैरे काढल्यानंतर लगेच CNG पंपावर वापस CNG भरायला. CNG भरल्यानंतर डायरेक्ट आम्ही पुण्यामध्ये पोहोचल्यानंतर बघा इथं काम होतं. यो काम वगैरे झाला, त्याच्यानंतर लगेच जेवण वगैरे करायला घेतलं. आणि जेवण वगैरे करायला घेतल्यानंतर विचार केला येताना व्हिडिओ काढू, पण काय काढणार, आपली बॅटरी लो, मोबाईल स्विच ऑफ झाल्यानंतर डायरेक्ट उद्या भेटूया. उद्या म्हणजे लगेच रात्री आलो आम्ही 4 वाजता घरी. 4 वाजता आल्यानंतर विचार केला सकाळी उठून लगेच गाडी आहे तर या पोरांना वगैरे सोडून येतो. सोडायला गेलो लोणामध्ये. तर लोणामध्ये आपलं चायनीजवर म्हणजे पोरं वगैरे काम वगैरे करून घेतील, मग मी येतो. चला पोचलो तर आपण लोटणार, अजून पोचलोच नाही. कारण पळवणार गाडी भंकस, हे काय चाललंय. लगेच मग गाडी वगैरे देऊन आलो. गाडी देऊन आल्यानंतर स्कूटी घेऊन आलो. स्कूटी तर डुबा लागली पावसात डुबा होती. मग जाऊ दे बोललो आता काय. लगेच चावल वगैरे रेडी करायला घेतले. इथं मस्तपैकी कापाकापी चालू आहे ओकेमध्ये. लगेच मी गेलो राशन पाणी आणायला, म्हणजे जे सामान लागते ते आणायला गेलो. तर पावसाने पुरा समुद्रच बनवून टाकला इथं. तरी बी गाडी मिनी घातली. मला मजा येते असं पावसात भिजायला. बघ कसा म्हणजे असं पाण्यात जायला ना लई मजा येते एकदम खतरनाक. म्हणजे गाडी स्पीडमध्ये चालते, नुसतं पाणी उडवतं लोकांच्या अंगावर. बघ मस्तपैकी कुण्याने आपल्याला डाळ वगैरे बनवली, डाळ भात वगैरे बनवला आणि मस्तपैकी खाल्ला. आणि लगेच इथं तुम्हाला सांगतो बाय बाय, गुड नाईट.